हिंगोली लोकसभेतल्या लोकांनी प्रचंड मतांनी 1,00,000च्या वरी त्यांना इथं निवडून दिलेलं आहे आणि या मताचा त्याने विचार करायला पाहिजे. या सर्व शिवसैनिकांनी, कार्यकर्त्यांनी दिवस रात्र करून या ठिकाणी परिश्रम घेतले आणि निवडून दिलं. आजही वेळ गेलेली नाही. मला वाटते त्यांनी परत येऊन या शिवसेनेच्या लोकसभेच्या मतदारसंघातल्या लोकांचा विचार करायला पाहिजे. उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीनं तुम्हाला तिकीट दिलंय या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. बरेचसे या ठिकाणी इच्छुक पण होते, पण इथल्या हिंगोलीतला उमेदवार न देता इकडल्या भागातला तुम्हाला तिथं उमेदवारी देऊन या ठिकाणी निवडून दिलं. त्यासाठी आपण पक्षासोबत राहायला पाहिजे, कार्यकर्त्यासोबत राहायला पाहिजे ही आशा सर्वांची होती. आम्ही काम केलं. आम्ही उद्धव साहेबाचे शिवसैनिक आहेत. आतापर्यंत बरेच या ठिकाणी गेलेत पक्ष सोडून, पण आम्ही जाग्यावरच आहोत आणि यापुढे पण आम्ही पक्षाचं काम चांगल्या पद्धतीने करून या ठिकाणी कोणता पण या ठिकाणी जर विचार केला या मतदारसंघामध्ये तर शिवसेनेचा या ठिकाणी उमेदवार पुढे पण या ठिकाणी लोकसभेला असो विधानसभेला असो निवडून येणार यात काही शंका नाही. या आता मागच्या 2 दिवसापासून आष्टीकरांसोबत काही तुमचा संपर्क झालाय का? काही बोलणं वगैरे झालंय का? काय त्या संदर्भात किंवा त्यांच्या मुलासोबत, कुटुंबियासोबत वगैरे? नाही, गेल्याच्या नंतर आम्ही मागे त्यावेळेस 2-3 दिवसाखाली फोन केला होता, पण ते माहूरला आहोत म्हणून त्यांनी सांगितलं होतं. पण त्याच्यानंतर त्यांचा फोन लागला नाही. मी फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा फोन बंद होता. त्यामुळे माझा त्यांचा कोणताही कॉन्टॅक्ट झालेला नाही. मला हे सांगा, चर्चा अशी की जवळपास त्यांची गट स्थापन झालाय आणि ते पक्ष सोडणं निश्चित आहे, कारण आज काल व्हीप बजावला होता त्यांना संसदीय बैठकीसाठी. ते त्यामध्ये सुद्धा हजर झाले नव्हते. जवळपास पक्ष सोडतील असं बोललं जात आहे. पक्ष सोडल्यास जिल्ह्याच्या शिवसेनेची काय स्थिती असणार आहे आणि जिल्ह्यातल्या ज्यांनी मतदान केलं तुमच्या म्हणण्यावर आष्टीकरांना, त्यांना काय सांगू शकता? तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी आता त्यांनी पक्ष सोडला. पक्षाचं आता तुम्ही म्हणाले तसं की आता व्हीप बजावला होता. या व्हीपला आता आमची पण आशा होती की या व्हीप बजावल्याच्या नंतर अनिल देसाई साहेबांनी त्यांनी सर्व तिथे सचिव आहेत जे आमचे पक्षाचे, त्यांनी व्हीप बजावला होता. पण त्या ठिकाणी त्यांनी येतील ही आशा आम्हाला होती, पण त्या ठिकाणी आज पण ते त्या ठिकाणी राहिले नाही. आणि राहिला विषय, जर त्यांनी असा जर निर्णय घेतला, पक्षांतर जर करण्याचा विषय केला, तर निश्चितच आम्ही या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटत नाही की यानंतर अशी जर घटना घडल्या तर यानंतर तुम्ही म्हणाले मतदानाला आम्ही कोणत्या पद्धतीने त्याच्या समोर जायचं, त्यांना उत्तर द्यायचं.